गुड मॉर्निंग. चला आपण आज नवीन फोल्डर तयार करूया. तर ते कसं तयार करायचं ते आपण ह्या व्हिडिओत बघणार आहोत. जसं की मी इथं नवीन फोल्डर तयार केलेला आहे, परत त्याला नेम पण दिलेला आहे, परत त्याला एक पिक्चर पण त्याच्यामध्ये मी क्रिएट केलेला आहे. तर ते कसं करायचं तर ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघूया. Ctrl+Shift दोन्ही बटणं दाबून तुम्हाला न्यू दाबायचं आहे, तेव्हा आपली न्यू फोल्डर तयार होतं. जेव्हा तुम्ही हे Ctrl+Shift न्यू दाबतात त्यात तुम्हाला पहिले एका ठिकाणी तुमचा जो माऊस आहे तो क्लिअर करून ठेवायचा आहे, तेव्हाच ते हे होईल. आता मी इथं एक नवीन फोल्डर तयार केलं आहे, तर त्या फोल्डरला मला रिनेम द्यायचं आहे. तर त्यासाठी मी माऊसचं लेफ्ट बटन दाबून त्यावरती इथे रिनेम हे ऑप्शन दिसते तिथे क्लिक करणार आहे व त्याला आपण एक नेम देऊ. त्याला आपण नेम देऊ पेज 1 आपण त्याला असं नाव देऊया आणि एंटर करायचं. आपलं पेज 1 नावाचं फोल्डर रेडी आहे. परत त्याला आपण एक पिक्चर पण देऊया. त्यासाठी आपल्याला प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे. प्रॉपर्टीजमध्ये गेल्यावरती आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये जे पण काही पिक्चर्स असतील तुम्ही सेव्ह केलेले ते तुम्ही तिथं देऊ शकतात. आपण नंतर कस्टमाइजमध्ये जाणार आहोत. चेंज आयकॉन, आपला आयकॉन चेंज करायचा आहे. तर मी पेज 1 दिले आहे, तर मी पेज 1चंच एखादं, चला आपण हे पेज घेऊया. आपण हे ट्रायंगल घेऊ. सिलेक्ट करायचं, ओके करायचं, अप्लाय, ओके. हे बघा आपल्या फोल्डरला आयकॉन पण आला आहे आणि आपण त्या फोल्डरला नेम पण दिलं. बाय बाय.